नमस्कार, सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आज आपण पाणीपुरी पाहणार आहोत। अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने ठेल्यावर मिळते तशा पद्धतीने पाणीपुरी घरच्या घरी तयार करायची असेल तर एक सिक्रेट वस्तू त्यामध्ये घातलात तर अगदी बाहेर मिळते तशीच ही पाणीपुरी तयार होते। त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप दिलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी वाटाणे घेतले आहेत, ज्या पिवळ्या रंगाचे वाटाणे मिळतात ते इथे मी घेतले आहेत। तर ते रात्रभर भिजत ठेवायचे। तर 1 वाटीभर हे वाटाणे मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि त्यानंतर कुकरमध्ये घालून घ्यायचे। तर पाव चम्मचभर हळद, हिंग घालायचा पाव चम्मचभर आणि 2 बटाटे कापून घेतले आहेत ते सुद्धा घालून घ्यायचे। पाणी घालायचे 1 ग्लासभर आणि हे आपल्याला कुकरला लावून घ्यायचे आहेत। तर कुकरच्या शिट्ट्या इथे मी 5 ते 6 कुकरच्या शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि वाटाणे आपले छान असे शिजलेले आहेत। इथे पाहते मस्त असे शिजले गेले पाहिजेत तरच आपला हा रगडा आहे तो व्यवस्थित तयार होतो। तर एक मॅशर घेतले आहे आणि मॅशरच्या साहाय्याने हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे। तर व्यवस्थित असे हे मॅश करून घेतले आहेत इथे पाहताय। तर आपला इथे रगडा तयार झालेला आहे। तर त्या अगोदर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि हे परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। तर इथे आपला रगडा तयार झालेला आहे। तर रगडा आपण बाजूला ठेवूया। आता लगेचच तिखट पाणी तयार करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी मिक्सरचे भांडे घेतले आहे। तर इथे तुम्ही मोठे भांडे घ्या आणि मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटीभर कोथिंबीर घालायची आहे आणि अर्धी वाटीभर पुदिना घालायचा आहे। तर हे योग्य प्रमाण आहे। 1 वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी पुदिना, 3 हिरवी मिरची। यापेक्षा तुम्ही कमी तिखट पाणी खात असाल तर 2 मिरची वापरलात तरी सुद्धा चालेल। अर्धा इंच आलं आणि थोडेसे पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे। तर इथे व्यवस्थित वाटून घेतले आहे। एका गाळणीवरती घ्यायचे हे सर्व आणि आपल्याला हे गाळून घ्यायचे आहे। तर थोडे थोडे पाणी घालायचे यामध्ये आणि व्यवस्थित गाळून घ्यायचे आहे हे। तर चम्मचच्या साहाय्याने अशा पद्धतीने गाळून घ्यायचे। तर इथे मी सर्व गाळून घेतले आहे आणि आपले इथे तिखट पाणी तयार झालेले आहे। तर यामध्ये आता काही मसाले घालायचे आहेत। तर इथे मी 1 चम्मचभर जिरे पावडर घालून घेतली आहे। भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचे आणि पाव चम्मचभर काळे मीठ घातले आहे। त्याने पाण्याला अजूनच टेस्ट खूप छान येते। लिंबू घालायचे, अर्धा लिंबाचा रस इथे मी घालून घेतला आहे आणि एक वस्तू ती म्हणजे पाणीपुरी मसाला जो बाहेर मिळतो तोच इथे मी पाणीपुरी मसाला घालून घेतला आहे। त्यानेच हे पाणी आहे ते खूप मस्त आणि टेस्टी तयार होते। आता थोडेसे मी चाकून पाहिले आहे, त्यानंतर थोडेसे मीठ कमी वाटत आहे तर त्यासाठी इथे मी परतला पाव चम्मचभर काळे मीठ घालून घेतले आहे आणि हे परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। तर आपले पाणी सुद्धा तयार झालेले आहे। आता पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। जर बाहेर मिळतात त्याच पुऱ्या इथे मी तळून घेणार आहे। तर तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये 1 पुरी इथे मी सोडून पाहिली आहे। पटकन अशी फुगलेली आहे इथे पाहताय। तर अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही पाणीपुरी नक्कीच करून पहा। तर इथे 5 पुऱ्या मी तेलामध्ये सोडून घेतल्यात आणि व्यवस्थित या तेलामध्ये फुलल्या आहेत इथे पाहताय। आणि खरंच बाहेर
पाणीपुरी न खाता अशाच पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पाणीपुरी बनवलात तर एक नंबर ही पाणीपुरी तयार होते. तर इथे आपल्या पुऱ्यासुद्धा व्यवस्थित अशा तळून घेतल्या आहेत. तर मस्त अशा ह्या पुऱ्या कुरकुरीत तयार होतात. तर पुऱ्या तयार झाल्यानंतर इथे मी सर्व साहित्य घेतले आहे. तर रगडा, कांदा, कोथिंबीर, तिखट पाणी, गोड पाणी. तर गोड पाण्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही चेक करू शकता. तर आता इथे मी एक पाणीपुरी तयार करून दाखवते. तर पहिला रगडा घालायचा, गोड पाणी घालायचे, त्यानंतर यामध्ये तिखट पाणी घालायचे. जसे तुम्ही खात असाल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये घालू शकता. थोडासा कांदा, कोथिंबीर घालून इथे आपली पाणीपुरी तयार झालेली आहे. तर इथे मी पाणीपुरीची पूर्ण प्लेट तयार करून घेतली आहे. खरंच खूपच मस्त ही पाणीपुरी आपली तयार झालेली आहे. आणि अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही पाणीपुरी बनवून मुलांना देऊ शकता. तसेच मोठेसुद्धा खुश होतील ही अशा पद्धतीने पाणीपुरी खाल्ल्याने. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.